पाचोरा भडगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात रात्री होत असतो। त्यासाठी प्रत्येक ट्रॅक्टर डंपर संघटना दर महिन्याला लाखो रुपये गोळा करून महसूल विभागाला हप्ता दिला जातो। म्हणून हा धंदा जोमात कारवाई करणारे महसूल पोलीस गेले कोमात असे म्हणणे वावगे नाही। कारण असे की वाळू वाहतूक आणि त्या संबंधित गुन्हे दाखल न करण्याचा गंभीर तक्रारीवरून अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारी देऊन देखील स्थानिक अधिकारी पोलीस प्रशासन यांनी कारवाई करण्यात आपला कर्तव्य घाण ठेवत आहेत। त्यामध्ये उमाळे पोचे या ठिकाणी अखेर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे। यामध्ये उपविभागीय प्रांत डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासन आपले कर्तव्य पोलीस प्रशासनाला आपले कर्तव्याचा विसर पडतोय, म्हणून खालचे अधिकारी खुलेआम महसूल चोरांना सहकार्य करीत आहे। त्यामध्ये शासनाचा दर वर्षाला लाखो रुपयांचा कर बुडतोय, तरी देखील शासनाच्या नियमाचं उल्लंघन करत अनधिकृत वाळू उपसा वाहतूक करणाऱ्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही। उलट काही प्रमाणात संबंधित अधिकारी, तहसीलदार यांनी गैरकृत्य करणाऱ्यांना संरक्षण दिले, त्यांना पोलिसांची देखील साथ आहे। यावर तक्रार करावी कुणाकडे हा प्रश्न निर्माण होत आहे। पाचोरा भडगाव तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांची संपत्ती कोट्यवधी रुपयात वाढली आहे। यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची देखील संपत्तीची चौकशी व्हावी। काही दिवसांपूर्वी पाचोरा पोलिसांनी दिनांक 26 रोजी वाळूची ट्रॅक्टर विरोधात सामाजिक कार्यकर्ता निलेश नामदेव उमाळे यांनी तक्रार दिली असून ते देखील दखल घेत नाही। कारण पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड परिसरात वाळू तस्करी विरोधात कारवाई करण्यात आली होती। तसे या कारवाई दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला। मात्र ही कारवाई महसूल मंडळ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली असली तरी कोणत्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। यामुळे शासन परिपत्रक गो शो व 10/075 प्रकरण क्रमांक 111/S2 दिनांक 19 रोजी तक्रारमध्ये तात्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक होते, परंतु महसूल विभागाकडे हे नियम पाळले गेले नाहीत। म्हणून या तालुक्यांसाठी कायद्याचे धाक उरलेले नाही का? त्यामुळे नवीन आलेले जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.